नमस्ते, आपल्यासोबत तृप्ती देसाई या फोन लाईनवरून जोडलेले आहे। अतिशय धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील आहे। 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे। दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे। खरं तर ही दुःखद घटना आहे आणि हे वेदनादायी आहे। 3 वर्षाची मुलगी जिला काहीच समजत नाही, तिच्यावर अत्याचार केला जातो। महाराष्ट्रामध्ये फक्त लाडकी बहीण योजना सुरू आहे। लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का, त्यांना आपण सुरक्षित ठेवू शकतो का, याचाही विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। आज ही एवढीशी चिमुरटी जिच्यावर अत्याचार होतो, तिला मारून टाकलं जातं, म्हणजे ही कुठली मानसिकता आहे आणि हे का थांबत नाहीये? महिला आयोग काय करते, गृहमंत्री काय करतायत, पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर का नाहीये? ज्या घटना होत आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही आरोपींना तात्काळ शिक्षा मिळत नाहीये आणि म्हणूनच हे धाडस वाढतंय। या प्रकरणामध्ये हा जो कोणी आरोपी आहे त्याला तातडीने अटक झालीच पाहिजे, पण ताबडतोब फासावर लटकवा, तर अशा पद्धतीने जे आहे त्या घटना होणार नाहीत, या चिमुरडीला न्याय मिळेल। आज त्या आई वडिलांच्या काय भावना असतील, त्यांना किती दुःख वाटत असेल आणि अशा घटना जेव्हा गावामध्ये घडतात तेव्हा आजूबाजूच्या घरामध्ये सुद्धा जे वातावरण आहे ते असुरक्षित होतं। आपल्या मुली मग बाहेर पाठवायच्या का नाही, शेजारच्या हातात द्यायच्या का नाही, अशा पद्धतीचं जे आहे ते वातावरण होतं। त्यामुळे मला वाटतं की ही अत्यंत वेदनादायी घटना आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच गृहमंत्र्यांनी पोलिसांना कडक आदेश देणं गरजेचं आहे। या घटना थांबणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पोलिसांनी आता ऍक्शन मध्ये उतरणं गरजेचं आहे। आणि महिला आयोग सुद्धा जे आहे ते काम करतंय, परंतु कुठे ऍक्शन मध्ये काम करताना दिसत नाहीये। या घटना ताबडतोब थांबल्या पाहिजेत आणि या आरोपींना तात्काळ जे आहे ते फासावर लटकवणं गरजेचं आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।